समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई दरम्यान आज आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे इगतपुरीमधील बोगदा। या बोगद्यामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातला महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग आज पूर्णपणे त्याचं लोकार्पण होतंय। ते नागपूरकरांसाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातल्या जवळजवळ 23 जिल्ह्यांसाठी, कारण मुंबईचं प्रवेशद्वार या संपूर्ण महाराष्ट्राला आता जवळ येणार आहे। आपण आहोत या इगतपुरी आमणे या टप्प्यातील म्हणजे समृद्धी महामार्गातील सर्वात सुंदर टनेल जवळ। हा टनेल म्हणजे सर्वात अवघड असं अभियांत्रिकीचं कसब होतं, कारण दोन्ही बाजूला हा टनेल तयार करणं हे सर्वात कठीण होतं। या टनेलची लांबी जी आहे ती जवळजवळ 8 किलोमीटर आहे आणि रुंदी जी आहे ती 17.6 किलोमीटर आहे। आणि हा टनेल संपल्यानंतर एक सगळ्यात मोठा ब्रिज तयार करण्यात आला आहे, तो म्हणजे बॅलन्स कॅन्टिलिव्हर कास्ट इंटू सिटू ब्रिज। या पद्धतीनं हा पूल बांधण्यात आला आहे आणि 1.2 किलोमीटर अशी या ब्रिजची लांबी आहे। त्यामुळे इथून 13 किलोमीटरचा टप्पा हा सर्वात निसर्गरम्य पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे। आपण जर बघितलं तर इगतपुरी हे पर्यटनाचं मोठं केंद्र होतं आहे। महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्याहून अनेक लोक इगतपुरीमध्ये पावसाळ्यात पर्यटनासाठी येत असतात आणि यंदाच्या पावसाळ्यात हे सुद्धा एक नवीन आकर्षण इगतपुरीकरांसाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी खुलं होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।